सोडा सोडा मला नको 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 सोडू मला मारू नका मला मारू नका नका मारू मला मारू नका नको सोडू मला मारू नका नका मारू नको मारू मला सोडा सोडा मला सोडा मला सोडा सोडा मला मारू नका मला जरा फास्ट चला. हॅलो, एसीपी प्रद्युम्न बोलतोय. सर, एक खून झालाय. खून झालाय? कोण बोलतंय? शहरातले मोठे बिझनेसमन जयंतीलाल यांचा खून. जयंतीलाल यांचा खून झालाय? पण तुम्ही कोण बोलताय? हे बघा सर, मी कोण बोलतो हे इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट हे आहे की शेठजींचा खून झालाय आणि त्यांचे कुटुंबीय लगेचच त्यांचे अंत्यसंस्कार करणार आहेत. ऐका सर, जर बॉडीला अग्नी दिला तर खुनी कधीच पकडला जाणार नाही. आता उशीर करू नका प्लीज. लवकरात लवकर जाऊन अग्नी देण्यापासून थांबवा. हॅलो, तुम्ही कुठून बोलताय आणि आहात तरी कोण तुम्ही? हॅलो, डॅम इट. अरे, कोण आहात तुम्ही? असे कसे एकदम घरात घुसलात? आम्ही सीआयडी मधून आहोत. घरातले इतर सदस्य कुठे आहेत? सर, घरातले सगळे तर साहेबांची बॉडी घेऊन स्मशानात गेलेत. स्मशानात गेलेत? काय सांगू तुम्हाला, जयंतीबाई आपल्यामध्ये नाही आहेत यावर विश्वासच बसत नाहीये. 15 वर्ष जुनी मैत्री होती आमची. ते मला माझ्या मोठ्या भावासारखे होते. हे असं अचानक कसं काय घडलं काही समजत नाही. एक्सक्यूज मी. हे बघा, आम्ही सीआयडी मधून आलोय. जयंतीलाल साहेबांच्या कुटुंबियांशी थोडं बोलायचं होतं. मी जयंतीलाल यांची पत्नी दीपा. दीपाजी, आम्हाला कळतंय की ही योग्य वेळ नाहीये चौकशी करण्याची, परंतु काय करणार? जयंतीलाल यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे. विचारा, काय माहिती हवी आहे तुम्हाला? तुम्ही सुशील जयंती, त्यांचा मोठा मुलगा. सुशीलजी, आम्हाला असं कळलं की तुमच्या वडिलांचा मृत्यू हा नॅचरल डेथ नव्हता, त्यांचा खून झाला. काय? हे कसं होऊ शकतं? मी डॉक्टर सूरज. मी जयंतीलालचा फॅमिली डॉक्टर. मीच काल रात्री त्यांना चेक करून डेथ सर्टिफिकेट दिलं होतं. हा नैसर्गिक मृत्यू आहे. अगदी खरं आहे. जयंतीबाईंचा मृत्यू सगळ्या कुटुंबियांसमोरच झाला होता आणि माझा या कुटुंबाशी काही वर्षांचा संबंध आहे. हे लोक खोटं बोलणं शक्यच नाही. मग तुम्ही लोकांनी इतक्या घाईघाईत बॉडीला अग्नी का दिला? म्हणजे हा गुन्हा आहे? गेले काही महिने बाबा आजारी होते. भरपूर उपचार केले, भरपूर प्रयत्न केले, पण नाही वाचले ते. हे बघा, आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली आहे की जयंतीलाल यांची हत्या झाली. काय? आम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली.
बऱ्याच जणांनी काल रात्री जयंतीलाल यांना ओरडताना ऐकलं होतं. हे बघा, शेजारी जे सांगतायत ते खरं आहे, पण त्यांना किंवा तुम्हाला सत्य माहीत नाहीये. आणि ते सत्य काय? गेले 3 महिने बाबांची मानसिक अवस्था बरोबर नव्हती. ते केवळ जवळच्या लोकांनाच विसरायला लागले नव्हते, तर हॅल्युसिनेशन म्हणजेच भ्रम होऊ लागले होते. खरं खोटं, योग्य अयोग्य यातला फरकच त्यांना कळत नव्हता. झटके येत होते त्यांना. त्यांना असं वाटायचं की जणू कुणीतरी त्यांचा जीव घेणार आहे. काल रात्रीही त्यांना तसाच झटका आला होता. नको नको, सोडा सोडा मला, सोडा 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 मला, माझ्या जवळ येऊ नका. रिलॅक्स, शांत, कूल कूल कूल. शांत व्हा. इंजेक्शन द्या, लवकर द्या, लवकर द्या. बाबा शांत, रिलॅक्स. मारू नका. प्लीज शांत व्हा. स्वतःला सांभाळा. लहान मुलांसारखं काय वागताय? ऐका ना मुलांचं, काय सांगतोय आम्ही. शांत व्हा. ऐका ना. सुशीलजी, त्यांचे स्लीव्ह वर करा. बाबा शांत व्हा बाबा. प्लीज बस 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 बस. शांत व्हा. हो हो. मला सोडा, मला सोडा. मारू नका मला. आणि यावेळेचा झटका इतका मोठा होता की मला त्यांना गुंगीचं इंजेक्शन द्यावं लागलं आणि 2 तासांनी त्यांचा मृत्यू झाला. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ शकतो. त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स, मेडिकल हिस्ट्री, औषधं सगळं काही देऊ शकतो मी. झालं का तुमचं समाधान? आता आम्ही आमचं काम करू का? इतकी घाई कसली हेमंत? आधी सत्य तरी समोर येऊ दे. आपण सर, माझं नाव आहे मोहन. मी जयंतीलाल यांचा वकील आहे. मीच तुम्हाला फोन केला होता. मोहनजी, तुम्हाला असं का वाटतं की जयंतीलाल यांचा खून झालेला आहे? माझ्या संशयाचं कारण आहे त्यांचं मृत्यूपत्र. पण असं काय त्या मृत्यूपत्रात? सगळं काही. त्यांच्या मालमत्तेपैकी कुणाला काय मिळणार ते लिहिलंय. त्याने काय फरक पडणार आहे? आम्ही सगळे एक फॅमिली आहोत. कुणाला जास्त कुणाला कमी शेअर मिळेल इतकंच ना. दॅट्स ओके. आम्हाला काही फरक पडत नाही. जर जयंतीलाल यांचा मृत्यू नैसर्गिक नसून मर्डर म्हणून सिद्ध झाला तर तुम्हापैकी कुणालाही त्यांच्या मालमत्तेमधला 1 रुपया मिळणार नाही. 1 रुपया नाही. असं कसं होऊ शकतं? मला चांगलं आठवतंय, 1 वर्षापूर्वी त्यांनी माझा सल्ला घेऊनच त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं आणि त्यात तर असं काहीही लिहिलेलं नव्हतं. दीपाजी, 3 महिन्यांपूर्वी त्यांनी नवीन मृत्यूपत्र बनवलं होतं. हे काय बोलताय तुम्ही? असं कसं होऊ शकतं? तुम्ही खोटं बोलताय. आणि बाबा तुम्हाला कधी भेटले? गेले 3 महिने तुम्ही घरी आलाच नव्हता आणि बाबाही गेले 3 महिने घरातून बाहेर पडले नाहीयेत. मग कसं? हेमंत, ते स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आले होते 3 महिन्यांपूर्वी. मी आता जिवंत नाही राहणार. सर, तुम्ही असं का बोलताय? कोणीतरी माझा जीव घेणार आहे. मला मारून टाकेल. सर, असं का बोलताय तुम्ही? कोण तुमचा जीव घेऊ पाहताय? कोणी जवळच माझ्या कुटुंबातल्या सदस्यांपैकीच कोणी आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी आता फार काळ जिवंत राहणार नाही. सर, कोण आहे तो? म्हणालो ना, कोणी जवळच. तुला काय वाटतं? पोलिसांना सांगायचं? असंच वाटतं ना तुला? सर, मी पोलिसांना नाही. पोलीसवाले सुद्धा आता मला वेडा समजतायत. तू माझं एक काम कर मोहन, माझं मृत्यूपत्र बदलून टाक. जर का माझा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर असं सिद्ध होत असेल की त्याचं कारण माझं कुटुंब आहे, तर माझा बिझनेस, माझा पैसा, माझं काहीही कुटुंबातल्या एकाही सदस्याच्या नावावर नाही होणार. सर, जर कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे होणार नसेल तर कुणाला मिळेल? आम्हाला नाही तर कोणाला मोहन? संपत्ती कोणाला मिळेल? सर, CID ला.
काही काय बोलताय तुम्ही? खरंच सर, जर जयंतीलाल यांचा मृत्यू खून म्हणून सिद्ध झाला तर त्यांची सगळी मालमत्ता जी साधारण 5,000 कोटी आहे ती CID आणि पोलीस वेलफेअर डिपार्टमेंटला मिळेल. हे काय चेष्टा लावली आहे? असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं जर त्यांचा मृत्यू खून म्हणून सिद्ध झाला तर. पण त्यांचा खून झालेलाच नाहीये. आम्ही सगळे तिथेच होतो. जे काही घडलं ते आमच्या समोरच घडलंय. त्यांचा खून झालाय की नाही ते आम्ही शोधून काढूच. अरे तुम्ही कसं शोधणार? बॉडी तर जळाली. बॉडी जळाली म्हणून काय झालं? राख आहे की जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत जयंतीलाल यांची राख आमच्या कस्टडीत असेल. अहो पण सॉरी मॅम. मिस्टर मोहन सर, जरा आठवून सांगा की जयंतीलाल यांनी स्वतः तुम्हाला असं सांगितलं होतं की कुटुंबातलंच कोणीतरी त्यांच्या जीवावर उठलाय म्हणून? होय सर. का? सर, त्याचं कारण मला माहित नाही, पण त्यांना असं वाटायचं की पैशासाठी त्यांचा परिवारच त्यांचा जीव घेणार आहे. त्यांच्या मुलांवर ते खुश नव्हते. त्यांची इच्छा होती हेमंत आणि सुशीलने बिझनेसमध्ये त्यांना मदत करावी, त्यांच्या कामात हातभार लावावा. पण तसं होत नव्हतं सर. असं झालं काय होतं? सर, दोघांनीही आपले वेगवेगळे व्यवसाय सुरू केले पण तेही नीट चालले नाहीत. आणि हेमंत सर, तू तर एक नंबरचा उधळा माणूस आहे. त्याने शेटजींचा बराच पैसा फुंकून टाकलाय. सर, बापलेकांमध्ये सतत वादावादी होत असायची. कधीच बापलेकांचं पटलं नाही. पटत नव्हतं, पण ते आमचे वडील तर होते. मला पैशांची खूप गरज होती, पण याचा हा अर्थ होत नाही की मी माझ्या वडिलांनाच मारेन. मारूही शकतोस. शेवटी जगातले अर्ध्याहून अधिक गुन्हे केवळ पैशांसाठीच होत असतात. मग तर सुशील दादांचं कारण माझ्याहून मोठं होतं. त्यांचा आधीचा बिझनेस नुकसान होऊन बंद पडला आणि आताचाही बिझनेस नुकसानीतच आहे. सर, मार्केटमधून खूप पैसा उचललाय त्याने आणि बाबाही यावेळेला सुशील दादाला मदत करायला तयार नव्हते. सर, मी मान्य करतो की बाबा नाराज होते, मला पैसे द्यायला तयार नव्हते. पण मला हेही ठाऊक आहे की त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर नक्कीच सोडलं नसतं. मुलगा आहे मी त्यांचा. ते तर आहात. म्हणूनच पैशांसाठी आपल्याच वडिलांचा खून केलात ना? सर, एक आयडिया आहे. काय ना, आता जे झालं ते झालं, त्याला बदलता तर येऊ शकत नाही. पण या सिच्युएशनमुळे आपला फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणजे काय? ते सर, तुम्ही हे प्रकरण दाबून टाका. समजा की मृत्यू नैसर्गिकच होता. मृत्यूपत्रानुसार पैसे CID आणि मुंबई पोलिसांऐवजी आम्हाला मिळतील, कारण आम्हीच त्यांचे वारस आहोत ना. नाही, तुमचं यामुळे जे काही नुकसान होणार असेल ते आपण आपापसात बघून घेऊया ना. सुशीलजी, सगळीच माणसं एकसारखी नसतात. आणि पुन्हा माझ्याशी असं बोलायचं धाडस करू नका. समजलं का? तू तुझ्या आजोबांची खूप लाडकी होतीस ना? आजोबांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. आम्ही दोघे बेस्ट फ्रेंड सारखे होतो. एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करायचो. कधी आजोबा तुला असं म्हणाले होते की यु नो की त्यांच्या जीवाला धोका आहे, कुणीतरी त्यांचा जीव घेणार आहे, असं कधी काही म्हणाले होते का ते? खरं तर ते सगळ्यांनाच घाबरायचे. आजोबांचा फक्त माझ्या एकटीवरच विश्वास होता. बाकी सगळ्यांची भीती वाटायची त्यांना. त्यांना नेहमी वाटायचं कोणीतरी त्यांचा जीव घेणार आहे. चला आजोबा, आता आपण जेवूया. काय आहे हे? चला चला चला. नाही चला, घ्यायचं चला. मला. करा. ते सगळे लोक ह्याच्यात विष घालून मला मारणार आहेत. कोण मारणार आहे आजोबा तुम्हाला? ते मिळालेले आहेत. सगळे माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतायत. ए, तू नको खाऊ. फेक याला, नाहीतर तू पण मरशील. आजोबा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे जेवण मी स्वतः बनवलंय. यात काही नाहीये. यात विष वगैरे काही नाहीये आजोबा. तुम्हाला पटत नाहीये का? हे बघा, हे बघा, मी खाल्लं ना. हे बघा, मला काही झालं? मी स्वतः बनवलंय. चला आजोबा, चला चला चला, पटकन खाऊन घ्या. गुड आजोबा, गुड आजोबा. चला, आता अजून एक घास. चला 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 चला, लवकर आ करा. चांगलं लागतं ना आजोबा? तू Good, माझ्यावर good. चला, किती प्रेम संपवूया. करतेस. तू माझी किती काळजी घेतेस.
बाकी सगळे माझ्या इस्टेटीच्या पाठी आहेत. मला मारून टाकतील. आजोबा तुम्हाला काही होणार नाही. तुमचा बहादूर बच्चा आहे ना सोबत. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. हे बघ, आता तू घरी जा. जा. आणि हो, कुठल्याही गोष्टीची गरज वाटली तर मला फोन कर, ठीक आहे? जा. काय साळुंखे, सांग, काय समजलं या राखेवरून? बॉस, राखेमधून खूप जबरदस्त गोष्ट बाहेर आली आहे. या राखेने काही मला कमी त्रास दिला नाहीये, पण मी शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये. हो ना? मग सांगून टाक यार. सांगतो. तारिका, हा सर, आम्ही या राखेची स्पेक्ट्रोस्कोपिक टेस्ट केली. बरं मग? रिपोर्ट्स वरून असं सिद्ध होतंय बॉस की जयंतीलालचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. जयंतीलाल यांना मारलं गेलंय. काय बोलतोयस तू? जयंतीलाल यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू नव्हता? नाही, कसं साळुंखे? कसं मारलं? लार्सेनिकने. लार्सेनिक? जयंतीलाल यांच्या राखेत आम्हाला लार्सेनिक सापडले बॉस. राखेमध्ये लार्सनिक? सर, काही केमिकल्स आणि हेवी मेटल्स, धातू असे असतात की जळाल्यानंतरही नष्ट होत नाही. लार्सेनिक त्यापैकीच एक आहे. त्यामुळे बॉडी पूर्णपणे जळाल्यानंतरही त्यात असलेले लार्सेनिक जळलं नाही, ते राखेत शिल्लक राहिलं. पण मला एक गोष्ट समजत नाहीये साळुंखे, की जर जयंतीलाल यांचा मृत्यू लार्सेनिकमुळे झाला असेल तर त्यांच्या फॅमिली डॉक्टर सूरजच्या लक्षात ही गोष्ट कशी काय नाही आली? त्यांना कसं कळलं नाही? आणि त्यांनी नैसर्गिक मृत्यूचं डेथ सर्टिफिकेट इश्यू केलंच कसं आणि का? बॉस, जर लार्सेनिक सारखं विषारी केमिकल माणसाच्या शरीरात एकाच वेळी भरपूर प्रमाणात पोहोचवलं गेलं तर त्या माणसाचा मृत्यू त्वरित होतो. पण जर तेच विष हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात त्याच्या शरीरात पोहोचवलं गेलं तर त्याचा मृत्यू तात्काळ तिथल्या तिथे होत नाही. आधी त्याचा स्मृतिभ्रंश होतो, मग त्याला चित्रविचित्र स्वप्न पडू लागतात, त्याला हॅल्युसिनेशन व्हायला लागतं, मग भ्रम होऊ लागतो, मग त्याला वेडाचे झटके येऊ लागतात. आणि जयंतीलाल यांच्या बाबतीत हे सगळं घडत होतं. लार्सेनिक? हो, लार्सेनिक. आणि यावरून हे सिद्ध होतं की जयंतीलाल यांचा मृत्यू आजारपणामुळे नाही तर खून केल्यामुळे झालाय. पण हे कुणाचं काम आहे? इथे तेच शोधायला तर आम्ही आलोय. अभिजित, आपल्याला जयंतीलाल यांची रूम तपासावी लागेल. ओके सर. तुम्ही आमच्यावर संशय घेताय? असा विचार तरी कसं करू शकता की आमच्यापैकी कुणीतरी असलं घाणेरडं काम करेल म्हणून? असं काही नाही आई, हा खेळ यांनीच रचलाय. बाबांची प्रॉपर्टी यांना मिळावी म्हणून काहीतरी खोट्या गोष्टी रचतायत ते लोक. तोंड आवरतं घ्या सुशीलजी. परत असं काही बोललात ना तर अटक करेन. तुम्ही धमक्या देऊन आमचं तोंड बंद कराल पण काही सिद्ध नाही करू शकत. एक्झॅक्टली. हे सगळं आमचे 5,000 कोटी हडपण्यासाठी चाललंय ना? झालं तुमचं बोलून, आता बास. CID ला आपलं काम करू द्या. इथे काही चेष्टा नाही चालली आहे. एका माणसाचा खून झालाय, खून. तुम्हा सगळ्यांचं भलं यातच आहे की आम्हाला कोऑपरेट करा. अच्छा, आता CID धमकीही द्यायला लागलीये. मी धमकी देत नाहीये. मी आशी, आशी काय झालं तुला? आशी, आशी डोळे उघड. आशी, काय होतंय तुला? आशी काय झालं बाळा तुला? डोळे उघड. आशी बाळा काय झालं तुला? अरे जरा बघा हो, काय झालं बिचाऱ्या माझ्या पोरीला. आशी, आशी, काय झालंय? आशी, डोळे उघड. थांबा, मला बघू द्या. ए, बाजूला हो तुम्ही, बाजूला हो. काय झालं हिला? आशी, हिला हॉस्पिटलला न्यावं लागेल लगेच. हा पंकज. काय? माय गॉड. हे अच्छा, ठीक आहे. काय झालं?
या डॉक्टर सूरजने आशीच्या काही टेस्ट केल्या. त्यावरून कळलं की तिच्या रक्तातही लार्सेनिक आहे. पण सर, लार्सनिक आशीच्या रक्तात कसं काय गेलं असेल? सर, अशी एखादी कॉमन गोष्ट जी जयंतीलाल आणि आशी दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली असेल? जेवण. आशी म्हणाली होती ना की गेले काही दिवस जयंतीलाल यांचं जेवण आशी स्वतः टेस्ट करायची. नाही नाही बॉस, जेवण नाही, काहीतरी वेगळंच. साळुंके साहेब, हे तुम्हाला कसं काय कळलं? सांगतो बॉस. हा आहे तो केस जो आम्हाला जयंतीलाल यांच्या कंगव्यावरून मिळालाय. आणि लार्सनिक तर जास्त करून नख आणि केसांमध्येच जमा होतं. मग जेव्हा आम्ही या केसाचे छोटे छोटे तुकडे करून अनलाइज केलं तेव्हा रिझल्ट मिळाला हा. सर, आम्ही या तुकड्याची ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन टेस्ट केली. तेव्हा असं समजलं की इतर केमिकल सोबतच यात लार्सेनिक सुद्धा आहे आणि केस हळूहळू वाढत असतात. म्हणून आम्ही हा रिझल्ट कॅलेंडर बरोबर टॅली केला. बॉस, तेव्हा आम्हाला असं समजलं की जयंतीलाल यांना हे लार्सेनिक 8 ते 10 दिवसांच्या गॅपने दिलं जायचं. आणि 8 ते 10 दिवसांच्या गॅप मध्ये याचा अर्थ जो कुणी आहे तो जयंतीलालना 8 ते 10 दिवसांच्या गॅपने लार्सनिक देत होता, म्हणजे हळूहळू मारत होता. आणि याची सुरुवात झाली आहे बॉस 3 महिन्यांपूर्वी. 3 महिन्यांपूर्वी. सर, मग खुनी जयंतीलाल यांच्या कुटुंबातलं कुणीच नसणार. कुटुंबातले लोक 8 ते 10 दिवसांची वाट कशाला बघतील? एका फटक्यात मारून टाकतील. फ्रेडी, कुटुंबातले लोकही या जयंतीलालना हळूहळू मारू शकतात की, जेणेकरून कुणाला त्यांचा संशयही नाही येणार. सर, मागील 3 महिने काही मसाज करणारी माणसं पण येत होती. मी तुम्हाला सांगितलंही होतं. हो, आम्ही त्यांची चौकशी केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी यायचं का? कोणी एक असेल तर सांगावं ना. त्यांचे मित्र, जुने बिझनेस पार्टनर आणि ऑफिसच्या स्टाफ मधले असे बरेचसे लोक येत राहायचे घरी. हो, बाबा खूप सोशल होते. लोकांच्या भेटीगाठी करणं, पार्ट्यांना जाणं हे त्यांना खूप आवडायचं सर. सर, जसं त्यांनी बाहेर जाणं बंद केलं तसं लोक त्यांना घरी येऊन भेटू लागले. पण त्या सगळ्यांना आम्ही चांगलं ओळखतो सर. यापैकी कोणी असं करूच शकत नाही. वहिनी, हे बघा ना, कसला तरी डाग पडलाय. 4दा धुतलं, 4दा वाळवलं तरीही जात नाहीये. अगं, जरा नीट घास, होईल स्वच्छ. अहो वहिनी, किती घासून काढलं जातच आणि नाही. जाणारही नाही, कारण हा डाग रक्ताचा आहे. रक्त? होय. अहो, तुमच्या कुर्त्यावर हा रक्ताचा डाग कसा काय पडला? तुम्हाला कुठे जखम वगैरे झालीये का? काय झालंय तुम्हाला? मला नाही माहित. आय डोंट नो हा डाग माझ्या कुर्त्यावर कसा पडला. मलाच आश्चर्य वाटतं हे बघितल्यानंतर. म्हणजे तुम्हाला ही जखम काल झाली? नाही, मला जखम झालीच नाहीये. हा, जेव्हा मी काल लोकांना भेटत होतो तेव्हा रक्ताचा डाग पडला असावा. जखम न होता रक्ताचा डाग, आश्चर्य आहे. नाहीतर काय. अजून काय काय झालं काल? एखादी विशेष बाब? नाही सर, विशेष असं काहीच घडलं नव्हतं. साहेब, एक गोष्ट मला विचित्र वाटली. कोणती? काल सकाळी गार्डन मध्ये मला फुटलेल्या काचेचे तुकडे सापडले होते. फुटलेल्या काचेचे तुकडे? बरं मग? साहेब, त्या तुकड्यांनाही रक्त लागलेलं होतं. काय? काचेच्या तुकड्यांना रक्त लागलेलं होतं? होय. कुठे ते? ते तर मी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. कुर्त्यावर रक्त, काचेच्या तुकड्यांवर रक्त. ते काचेचे तुकडे तुला कुठे दिसले होते? हे बघा, या झाडाच्या खाली मला ते तुकडे सापडले होते. कुठे, इथे? हो. फुटलेला बल्ब आहे सर. याच्याच काचा सापडले की काय ती? एक काम करा अभिजित, या घरात जितके लाईट्स आहेत, लॅम्प्स आहेत,
ते सगळे चेक कर. बघ एखादा बल्ब गायब आहे का. सर, सगळं चेक केलं. काचेचं तुटलेलं सामान कुठेही नाहीये. सर काहीच नाही मिळालं. सर काय अभिजित? हे बघा सर, इथे बघा. इथला बल्ब गायब आहे. हे तर विचित्रच आहे. हा लॅम्प तर अगदी व्यवस्थित होता. मी आणि आजोबा या लॅम्प जवळच काम करायचो. आणि ज्या रात्री आजोबांचा मृत्यू झाला तेव्हाही हा लॅम्प नीट होता. यामध्ये बल्ब होता आणि चालूही होता. मग या लॅम्प मधून बल्ब अचानक गायब कसा झाला? बोल कविता. नाही साहेब, मला खरंच माहित नाही की हा बल्ब कसा गायब झाला, कोणी काढला. मला काहीच माहित नाही. पण सर, असं बल्ब गायब करून कोणाला काय मिळणार? सर, या बल्बचा आणि या लॅम्पचा केसशी नक्कीच जवळचा संबंध असेल. बॉस, हे डाग दिसत आहेत ना, हे डाग लार्सनिकचे आहेत. पण हे लार्सनिकचे डाग पूर्ण लॅम्पवर का पडलेत? बॉस, बहुतेक असं घडलं असावं, कुणी जयंतीलाल यांच्या घरी येणारा जाणारा असावा दर 8 ते 10 दिवसांनी. नमस्कार साहेब. साहेब वरती आहेत त्यांच्या खोलीत. आणि गपचूप जयंतीलाल यांच्या टेबल लॅम्पवर लार्सनिक फवारत असावा. कदाचित जयंतीलाल शेठ नेहमीच याच टेबलवर बसून त्यांचं काम करत असावेत.
आणि जसा जसा तो बल्ब गरम होत असेल, लार्सनी गरम होऊन हळूहळू जयंतीलाल यांच्या श्वासात मिसळत असावा. साळुंके साहेब, मग आशीवर लार्सनिकचा जास्त प्रभाव का नाही झाला? तिच्यावर लार्सनिकचा जास्त प्रभाव यामुळे नाही झाला फ्रेडी की ती इथे कायम बसलेली नसायची. कधी कधी ती यायची तिच्या आजोबांकडे. यार, हा जो कोणी आहे तो जयंतीलाल आणि सगळ्या कुटुंबाच्या अगदी जवळचा कोणीतरी आहे. म्हणून तोही जयंतीलाल यांच्या मृत्यूवेळी इथे उपस्थित होता आणि मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने या लॅम्प मधून बल्ब काढून त्याच्या खिशामध्ये ठेवला असणार. आणि मग कुटुंबातल्या लोकांना भेटताना सुशीललाही त्याने आलिंगन दिलं असणार. जेव्हा त्याने सुशीलला आलिंगन दिलं तेव्हा त्याने त्याच्या खिशात लपून ठेवला तो बल्ब फुटला असणार आणि त्यामुळे त्याच्या कमरेला जखम ही झाली आणि त्याच्या जखमेतून जे रक्त बाहेर आलं ते सुशीलच्या कपड्याला लागलं. म्हणजे सर, खुनी घरच्यांपैकीच कोणीतरी असणार? नाही फ्रेडी, घरच्यातलं कोणी नसणार आणि घरातलं कोणी असतं तर बल्ब खिशात घेऊन नक्कीच फिरलं नसतं. ही तर कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिच्याजवळ पुरावा नष्ट करण्याची ही एकच संधी होती. फक्त काही मिनिटं. घरातलं काय कधीही काढू शकलं असतं. सर, त्या दिवशी बरीच माणसं आली असणार. मग खुनाला कसं शोधणार? सर, त्या दिवशी मीडियाही उपस्थित होता. कोण आलं कोण गेलं हे सगळं त्यांनी रेकॉर्ड तर केलं असेलच ना. मग चला बघूया तरी कोणी कोणी सुशीलला आलिंगन दिलं होतं ते. काय झालं सर? खुनी कोण आहे ते कळलं का? होय फ्रेडी, खुनी सापडला. कोण आहे? फ्रेडी, या माणसाची पूर्ण कुंडली काढ. माहिती काढ गेल्या 3 महिन्यामध्ये हा कुठे कुठे गेला होता, कोणाकोणाला भेटला होता, त्याने काय काय केलंय, सगळी माहिती काढ. तुम्ही पुन्हा आलात इथे का? कोणी तर सापडला नसणारच. अजून काहीतरी तपास बाकी असेल ना? नाही मिस्टर सुशील, कसलाही तपास करायचा नाहीये. खुनी कोण आहे ते समजलंय आणि खुनी आता या क्षणी इथे आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहे. काय? कोण आहे तो? अरविंदजी, जरा उठता का? मी काय केलं? अरविंदजी, तुम्ही काय केलंय ते आम्ही शोधून काढलं आहेच, पण आता तुमची कुकृत्य
आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायची आहे. काय फालतूगिरी आहे ही? तुम्ही माझ्यावर आरोप करताय. तुम्हाला काय वाटतं की मी जयंतीला मारलंय? अभिजित, संधी दिली होती. ऐकलं असतं तर सगळ्यांसमोर उघडे पडलं नसतात. जरा कुर्ता वर करा. का? अरे वर करा आधी. का? काय हे जखम कसली आहे ही? ते 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 मी हा? ते कुठली भाषा बोलतोस तू? मराठीत बोल, मराठीत. मातृभाषा आहे आपली. विसरलंस काय? लक्षात आणून देऊ? हा? नाही नाही सर, नाही. सांगतो, तिरस्कार करायचो मी जयंतीचा. 5 वर्षांपूर्वी आम्ही एक बिझनेस सुरू केला होता. आज हे जेवढं मोठं 5,000 कोटींचं एम्पायर दिसतं ना, ते माझ्याच मेहनतीचं फळ आहे. मी आयुष्यभर मिळवलेली सगळी संपत्ती त्या बिझनेसमध्ये गुंतवली होती. पण जयंतीच्या मनात काळं बेरं होतं. त्याने मला धोका दिला. मला माझ्याच कंपनीतून काढून टाकलं. मग मी ठरवलं की जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी त्याला नक्की धडा शिकवेन म्हणून. आणि तुला ती संधी मिळाली 3 महिन्यांपूर्वी. ॲडव्होकेट मोहनच्या ऑफिसमध्ये, जेव्हा तिथे जयंतीलालही आले होते आणि तू त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकलं होतंस. जर का माझा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर जर का हे सिद्ध होतंय की माझी कोणी हत्या केली आहे, तर माझा बिझनेस, माझा पैसा, काहीही माझ्या कुटुंबातल्या एकाही सदस्याला मिळता कामा नये. सर, जर कुटुंबातल्या सदस्याच्या नावे होणार नसेल तर कुणाला मिळेल? CID ला, जे माझ्या खुन्याचा शोध घेतील. मला वाटलं चांगली संधी आहे. जयंतीलालला मारणार मी आणि संशय येईल त्याच्या कुटुंबियांचा. आणि म्हणूनच तू जयंतीलाल शेठशी पुन्हा मैत्री केलीस, एक नवीन प्रपोजलसह, हो ना? माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया होती, ज्यासाठी मला त्याच्या घरी वारंवार जावं लागणार होतं. साहेब वरती आहेत त्यांच्या खोलीत. पण ACP साहेब, तुम्हाला यांच्यावर संशय कधी आला? दीपाजी, जयंतीलालजींच्या अंत्येष्टी दिवशी मीडियाने जे कव्हरेज घेतलं होतं, मीडियावाल्यांनी जे व्हिडिओ शूट केले होते, त्याचा आम्हाला उपयोग झाला. जयंतीलालजींच्या अंत्येष्टीच्या दिवशी घराच्या बाहेर यांनी जो कुर्ता घातला होता, तो कुर्ता स्मशानात येण्याआधी यांनी बदलला होता. का? कारण त्यावर रक्ताचे डाग पडले होते. हो ना मिस्टर अरविंद? मिस्टर अरविंद, सुडाच्या भावनेने तुम्ही जयंतीलाल यांचा खून केला. काय मिळालं तुम्हाला? कसलं सुख मिळालं? हं? चुकीचं वागलात तुम्ही, गुन्हा केलात. फ्रेडी, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. अँड वी आर सॉरी, आम्ही तुम्हाला बरंच वाईट साईड बोललो. नाही, खरं तर आम्हाला असं वाटलं की पैशांसाठी तुम्ही मुद्दाम आम्हा सगळ्यांना या केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात. नाही नाही, काही हरकत नाही. ACP साहेब, मला माझ्या पतीची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे.
CID आणि पोलीस वेलफेअर फंडासाठी मी नक्कीच डोनेशन देईन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्या आजोबांना न्याय मिळवून दिलात. गॉड ब्लेस यू.